भैयासाहेब बिगाणे, कार्याध्यक्ष श्री पंजाबराव सोनेकर, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष शामराव सरोदे, कैलास नंदनकर, मंचावर उपस्थित नरेशजी बर्डे, सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व चर्मकार समाजातील माझ्या बांधवांना आणि बहिणींनो, गेल्या 16 वर्षापासून दरवर्षी हा कार्यक्रम होतो. एखादा वर्षाचा अपवाद वगळल्यास मी 16 वर्षापासून दरवर्षी आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतो. आपल्या समाजाची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, अशी सर्व समाज बांधवांची इच्छा आहे. पण समाजाचा विकास करायचा असेल तर शैक्षणिक विकास हा अतिशय आवश्यक आहे. शैक्षणिक विकास, सामाजिक विकास आणि आर्थिक विकास. आपल्या इथे आपण जो शिक्षणाचा प्रसार झालेला आहे, शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालेलं आहे, त्यामुळे आता समाज बांधवांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, यामध्ये शक्ती आहे. आणि त्यामुळे आपल्या समाजातला प्रत्येक मुलगा मुलगी ही उत्तम प्रकारे शिकली पाहिजे, अशा प्रकारची भावना समाजामध्येही आहे आणि समाजाच्या नेतृत्वाच्या मनामध्येही पण आहे. पण चर्मकार सेवा संघाचे अध्यक्ष भैयासाहेब बिगाणे यांना मी गेल्या 40 वर्षापासून ओळखतो. अतिशय समर्पित भावनेने समाजाच्या विकासाकरता आपलं जीवन समर्पित केलेलं एक व्यक्तित्व म्हणजे भैयासाहेब आहे, असं मी अभिमानाने म्हणू शकतो. प्रामाणिकपणे समाजाची उन्नती आणि विकासाकरता चर्मकार सेवा संघाच्या माध्यमातून ते सातत्याने क्रियाशील आहेत आणि संत रविदास महाराजांच्या आशीर्वादाने सातत्याने हे कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान म्हणजे नॉलेज हासिल करतो. नॉलेजला आपण मराठीमध्ये ज्ञान असं म्हणतो. आणि मी नेहमी सांगतो की कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे आमचं भविष्य आहे. ज्ञानाचं रूपांतर संपत्तीत करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आपल्या तरुण मुलामुलींना इंजिनिअरिंगपासून मेडिकलपासून चांगले डॉक्टर, चांगले वकील, चांगले साहित्यिक, चांगले कवी हे आपल्या समाजातून निर्माण करणं ही खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समाजाच्या विकासाकरता अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि म्हणून ज्यावेळी भैयासाहेब माझ्याकडे आले तेव्हा गेल्या 16 वर्षापासून मी दरवर्षी माझ्या वतीने माझ्या आईच्या स्मरणार्थ जे समाजामध्ये विशेषतः चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण होतात, मेरिटमध्ये, फर्स्ट क्लासमध्ये डिस्टिंक्शन घेऊन, त्या सगळ्यांना मुलांना पुरस्कार स्कॉलरशिपच्या रूपाने देण्याचा कार्यक्रम करतो. यामागे भावना हीच आहे की आपल्या समाजातले जास्तीत जास्त मुलं शिकली पाहिजे, जीवनामध्ये यशस्वी झाली पाहिजे. आणि केवळ यशस्वीच नाही तर त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून संपत्ती मिळवून त्यांचं जीवन हे सुसह्य म्हणजे सस्टेनेबल झालं पाहिजे. कारण कितीही म्हटलं तरी शिक्षणाशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. आणि त्यामुळे समाजामध्ये सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे आणि आर्थिक विकासाकरता उद्योग, व्यवसाय आणि उद्यमशीलता यात देखील समाजाने जाण्याची गरज आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती असेल की समाजाचा जो परंपरागत व्यवसाय आहे चर्मकार बंधूंचा, त्याच्यामध्ये आता निरनिराळ्या प्रकारचे डिझाईन्स आले आहेत. मी जेव्हा खादी ग्रामोद्योगचा मंत्री होतो, MSMEचा, आग्रा भागामध्ये मोठं क्लस्टर सुरू केलं आणि आता तिथल्या जोडे आणि चपला विदेशामध्ये निर्यात व्हायला लागली. त्यामुळे
अनेक चर्मकार समाजाचे मंडळी आता डॉलरमध्ये पैसे कमवायला लागले, पण जोपर्यंत चांगलं डिझाईन नसेल, चांगली क्वालिटी नसेल, चांगलं ब्रँडिंग नसेल, तोपर्यंत मार्केट मिळू शकत नाही. आणि त्यामुळे चांगली क्वालिटी तयार करणं, चांगलं डिझाईन तयार करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आज समाजामधले आपले अनेक बांधव असे आहेत की परंपरागत व्यवसायाच्या ऐवजी काही लोकांना नोकरी करण्याची संधी मिळाली, पण काही लोकांनी उद्योग व्यवसायात देखील चांगलं नाव कमावलेलं आहे. मला विश्वास आहे की आपल्या समाजामधून उद्यमशीलता, एंटरप्रिनरशिप वाढेल आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये असे तरुण मुलं तयार होतील, ते नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे होतील, हा मला विश्वास आहे. मी नेहमी म्हणतो की आमच्यावर परमेश्वराने सगळ्यात चांगला उपकार कोणता केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही आहे. आरक्षण मिळालं असतं तर मी एखाद्या बँकेत बाबू झालो असतो, नाही तर क्लास 1 ऑफिसर झालो असतो. पण आज मी उद्योग व्यवसायात गेलो आणि आता 15,000 लोकांना मी रोजगार दिलेला आहे. आणि मी सांगितलं माझ्या आईवडिलांना की मी नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा होईल. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की समाजाचा आर्थिक विकास, समाजाचा सामाजिक विकास, समाजाचा शैक्षणिक विकास ही जबाबदारी कोणा नेत्यांची आणि कोणा पक्षाची नाही आहे. त्यांचं सहकार्य आपल्याला पाहिजे आहे. पण आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये एक संत होऊन गेलेत, डॉक्टर वामनराव पै. त्यांनी खूप चांगलं सांगितलं आहे की तुमचं जीवन तुम्हीच बदलवू शकता. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशो इकॉनॉमिक लाईफ. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपल्या सगळ्यांना जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या सगळ्यांना आपला स्वतःचा विकास करावा लागेल. समाजातल्या परिवारजनांना, आईवडिलांना याचा विचार करावा लागेल की आपले मुलं चांगले शिकतील कसे, आपल्या मुलांवर चांगले संस्कार कसे होतील. नाहीतर रोज घरामध्ये वडीलच घरातले रोज दारू पिऊन धिंगाणा घालतील तर त्यांच्या घरातला मुलगा मुलगी शिकून मोठं कसे होतील. आईवडिलांनी आणि शिक्षकांनी मुलांसमोर जर चांगला आदर्श निर्माण केला तर चांगल्या प्रकारचे नागरिक तयार होणार आहेत. आणि म्हणून आपल्या घरातल्या आपल्या मुलाबाळांवर चांगले संस्कार करणं. छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते, पण त्यांच्या मोठेपणामध्ये सगळ्यात मोठं कारण होतं की त्यांची आई जिजाऊजींनी त्यांच्यावर जे चांगले संस्कार केले त्यातून शिवाजी महाराज घडले. आणि म्हणून थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. आपण संत रोहिदास महाराजांना आपण परमेश्वरानुरूप मानतो, पण त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचा व्यवहार, त्यांचं चालचलन, व्यवहार आणि चरित्र याचे गुण जेव्हा आपल्या अंगामध्ये येतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण चांगलं नागरिक तयार होऊ. आणि अशा प्रकारे समाजात जर अनेक लोक चांगले तयार झाले तर समाज पुढारल्याशिवाय राहणार नाही, पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. भैयाजीसारखा एक आदर्श, शिक्षित, समाजाकरता तळमळीने काम करणारा असा एक चांगला नेता तुम्हाला मिळालेला आहे. मी त्यांना 40 वर्षापासून ओळखतो. मी कधीच माझ्यासमोर त्यांचा शब्द खाली जात नाही. मी त्यांची इज्जत करतो, सन्मान करतो. कारण राजकारणात मी अनेक हौशे, गवशे, नवशे पाहिले आहेत, जवळून पाहिले आहेत. जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. पण भैयाजीच्या बाबतीत जसे दिसतात तसे आहेत, जसे आहेत तसे दिसतात, आणि जसा दिसतात तसंच काम करतात. 52 कशी सोनं असा उत्तम कार्यकर्ता तुम्हाला मिळालेला आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वादही त्यांच्या मागे आहे आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाचा विकास होईल असा माझा विश्वास आहे. मला आज खूप कार्यक्रम होते,
आणि आत्ता माझ्या घरी पाहुणे पण मंडळी जेवायला येणारा 1 वाजता येणार होते, आता वाजला 1:30 वाजला. त्यामुळे मी आटपत कार्यक्रम आलो. मी बहिणींना विनंती केली की मी थोड्या वेळाकरता का होईना पण तुमच्या कार्यक्रमात 16 वर्षापासून येतो, मी येईन, सगळ्या मुलांना शुभेच्छा देईन.